कोण आहे? मी डॉक्टर कडून आलोय डोळ्याच्या चौकाची कल्पना करता. डॉक्टर कडून? पण आनंद घरात नाहीये, हॉटेलकडे गेलाय. असं झालं बाय. पण डॉक्टर म्हणाला की विचारून ये. कशाबद्दल? हेच आपलं पैशाबद्दल. नाही म्हणजे पैशाची काही सोय झाली का? दुसरं काय बी नाही. तुम्ही किती जण आलात डॉक्टर कडून? 4 जण आहात काय? नाही, 2 जण आहोत. मी आणि माझा लेक. असं खोटं कशाला बोलता? 4 जण आहात तुम्ही. नाही हाऊ चौघ लेका दोस्ताना पण घेऊन आला होय. बरं असते ते. मग सोय झाली नव पैशाची. डॉक्टर रोग्याची चौकशी करायची सोडून पैशाची चौकशी कधीपासून करायला लागले? पेशंट कमी आहेत का त्यांच्याकडे? तसं नवं, पर ते केसचा कागद मागितला डॉक्टरनं. हे बघा, आनंद घरात नाहीये. त्यांनी कुठे ठेवले मला माहित नाही. तुम्ही जा बघू इथून. असं झालंय. ठीक आहे. मग बघा कुठं तरी कपाटात. ती कबरीची चावी. माझ्याकडे चावी नाही. तुला नाही दिसत पण मला चल लवकर चला रे. ताई आनंद 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 घात झाला रे. काय झालं? तू दिवस रात्र मेहनत करून साठवलेले पैसे तसे आणि चोराने लुटून दिले रे. दिले सगळे पैसे. ताई हे बघ, तू काय काळजी करू नकोस. तू काय काळजी करू नकोस. अगं मी आहे ना, मी पुन्हा कष्ट करीन आणि पैसे कमेन. तू काय काळजी करू नकोस. ताईच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन तिच्या ऑपरेशन करता साठवलेले सगळे पैसे शिरपे आणि तिचे साथीदार घेऊन गेले ग. मग त्या शिरप्याकडून पैसा आणायचं सोडून हिथं बसलं सवय बायकावानी. पण त्या परिस नदी थोडी घ्यायची. चांगलं पुरुषासारखं पुरुष हात तुमच्या. अगं पण मी माझ्याकडनं प्रयत्न केले. पोलीस स्टेशनवर गेलो होतो. पोलीस स्टेशन आणि आगीन गाडीचं स्टेशन दोन्हीचं बी काय खरं नाही. अगं पण कायदा घाला म्हशीच्या गोट्यात. मरद म्हणा मरद. मग आता काय करू? तुम्ही काय बी करू नका आणि तुम्हाला काय बी जमायचं नाही. माणूस शिकलं की त्याचं असं बुजगावणं होतं आणि हे बुजगावणं शेतात उभं करायचं लायकीचं बी नाही. पाखरं बिनधास खाऊन जाते. तू कुठे चालली? पायतानाला ऊस घातलाय, जरा सांची पूजा घालून येते. अगं पण कोण आहे? मी राधा. राधा मावशे, हे शिरप्याने नेलेलं तुझं पैसे. कोणाचे आहेस का राधा तू? कसे आणले ते परत पैसे त्यांच्याकडून? कसं? राधा म्हणतात मला. मावशे, ह्या माधवच्या भटावरली मुरली आहे वाजवली की समजे दुश्मन पळून जात्यात. म्हणजे तुला नाही कळायचं. खरंच आंधळ्याची गुरं देव राखतो म्हणतात ते काही खोटं नाही. राधे, खूप उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. हे बघ काय, आज कुठले कपडे घातले सांगावर? हा, आमच्या शेजारची सलमा आहे ना, तिची ही नवी कापड आहे म्हणून पहिलं मला घालाय दिलं. तर हे कुठे गेलेत ग? हे कोण ग? तुझा भाऊ? हा, आनंद होय. हॉटेलवर गेलाय. मावशी, हा, परवाच कालवण कसं लागलं ग? तू केलं होतस ना? छान झालं होतं बघ. चांगली चव आहे ग तुझ्या हाताला. पर त्यासने आवडलं? त्यासने? कुणाला ग? तुझ्या भावाला? आनंदरावसनी. आनंदचा आनंदराव झाला वाटतं. बरीच आहेस की ग. मावशी, येते मी. राधा, ए राधा, घ्या खाबा. जरा पावळ्या घे. हा राधा. हा. ए राधा,
राधा ए राधा या हॉटेल मालक. अच्छा अच्छा. हं? फणस कोणासाठी आणलाय? हं? पण तुला हवाय का? घे ना घे घे. नग नग ठाव आहे मला. हं? पोरांसाठी आणलाय ना मग. हं. पर मावशी गरज देईल मला. हं. धंदा पाणी काय म्हणताय? जोरात चाललाय. होय अनु मी तुला एक गुड न्यूज द्यायला आलोय. मला हं. द्या. हं? अगं गुड न्यूज म्हणजे आनंदाची बातमी. वेडी. याकरता तुला सांगत होतो शिक म्हणून, पण तू मास्तरलाच बिघडवला. त्याला मी काय करू? ओळख बघू काय आनंदाची बातमी असेल. काही उतूर बितूर काढलाय लग्नाचा? हं? अगं आनंदाची बातमी ताई बद्दलची. आपल्या गावात नेत्रदान शिबिर उघडणार आहेत. अगं आता ऑपरेशन करता शहरात जायची गरज नाही, सगळी व्यवस्था इथेच होणार आहे. हं. मग देवीच पावली म्हणायची. मला सुद्धा देवी पावली, पण माणसातली. माणसातली हं. म्हणजे? ही काय माझ्या शेजारी बसली की. जावा तिकडं. मी बी देवीला नवस बोलले होते. असं? उद्या देवीचा वार, शुक्रवार. हं. सांच्याला आपण देवळात जाऊया. हं. संतीनं. हं? ठरलं. प्रॉमिस. हा आई जगदंबे ऑपरेशन सक्सेसफुल होऊ दे. काय म्हणला? म्हणजे ताईचे डोळे चांगले होऊ दे. झालं ना तुझ्या मनासारखं? चला. आता पुन्हा भेटली ना त्याची नोंदी करून टाकतो. आयुष्यभर सांगतो तुला मी. सावकाश. एकदा व्यवस्था परत आला. अरे बापरे. सावकाश आहे. बघ पडशील. आता कसं आपण लाल चंदाळाच आहे. बघ आता पडत होती. धान्य लवकर. देवा मुसवा ताईचे डोळे चांगले होऊ देत. रूप दाखवत होती नाही का आता बरोबर धान्या आज मस्त संधी आली. तो सानीला नाऱ्या माणसं घेऊन ये लवकर. बरोबर. चल थांब. तू काय मागितलंस देवाकडे? पण मी मागितलं देवाकडे. काय? म्हटलं देवा माझ्या ताईचे डोळे चांगले होऊ देत. आणि एकदा ताईचे डोळे चांगले काय करा आधी लई निच्यात जावत होतीस नाही का? आता बघ शिरप्या दादाचा हिसका. अरे जा रे. तुझ्यासारखं लई बघितलं मी. मग आज मला बघ शिल्पा दादा आम्ही दोघांनी तुला डोळे भरून पाहिले. आता आम्हाला जाऊ देत. शिल्पा काय करतोस भावाला सारखा युजलेस? अरे पुन्हा बघता काय तुमच्या अड्ड्यावर संस्कृतीला सोडू नका.
महाराज आम्ही बोलतो. काय शिरप्या दादा आता वाजवतो का शिट्टी? नाही वाजव माझी बंद शिट्टी वाजवतो शिट्टी वाजवतो. तो कुठं बेट्या आता बेट्यानो मी शिट्टी मारणार आणि तुम्ही पळायचं काय? 1 2 राधा हे राधा राधा